नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पेक्ट्रम अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपले स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, स्पेक्ट्रम अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर डेली करंट अफेअर्समध्ये सर्व वर्तमानपत्रांमधून समकालीन घटनांचा सारांश आपल्यासमोर सादर केला जातो, ज्यामुळे आपला वेळ वाचतो आणि आपले ज्ञान वाढते. चला तर मग आपण सुरुवात करूया आजच्या 2 डिसेंबर 2022च्या पहिल्या घडामोडीला. पहिली घडामोड आहे महाराष्ट्र राज्याबद्दल. राज्यपालांच्या हस्ते 7वे CII कोल्ड चेन पुरस्कार प्रदान करण्यात आले. दुग्धजन्य पदार्थ, केळी तसेच इतर नाशवंत पदार्थांचे शीत यंत्राद्वारे साठवणूक तसेच वाहतूक करणाऱ्या सर्वोत्तम उद्योग संस्थांपैकी निवडक संस्थांना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते 7वे CII कोल्ड चेन पुरस्कार मुंबई येथे समारंभपूर्वक प्रदान करण्यात आले. कोल्ड चेन व्यवस्थापन क्षेत्रातील अग्रगण्य आणि उत्कृष्ट योगदानासाठी वैयक्तिक किंवा संस्थांना कोल्ड चेन पुरस्कार दिले जातात. पुरस्कारांच्या माध्यमातून सर्वोत्तम पद्धतीद्वारे शाश्वत यश आणि स्पर्धात्मकतेबद्दल जागरूकता निर्माण करणे हा हेतू असल्याचे यावेळी सांगण्यात आले. आपली दुसरी घडामोड आहे नियुक्तीबद्दल. IAS अधिकारी प्रीती सुदान यांची UPSC सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आंध्र प्रदेश केडरच्या IAS अधिकारी आणि माजी आरोग्य सचिव प्रीती सुदान यांनी UPSC सदस्य म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. UPSC चेअरमन डॉक्टर मनोज सोनी यांनी प्रीती सुदान यांना शपथ दिली. जुलै 2020 मध्ये केंद्रीय आरोग्य सचिव म्हणून सुदान सेवानिवृत्त झाल्या. त्यांनी अन्न आणि सार्वजनिक वितरण विभाग आणि महिला आणि बाल विकास संरक्षण मंत्रालयांमध्ये सचिव म्हणूनही काम केले आहे. पुढील घडामोड आहे अर्थव्यवस्थेबद्दल. येस बँकेने JC फ्लॉवर ARC मध्ये 9.9% हिस्सा विकत घेतला आहे. येस बँकेने JC फ्लॉवर्स ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी ARC सोबत शेअर खरेदी करार SPA वर स्वाक्षरी केली आहे. 28 नोव्हेंबर 2022 रोजी ARC मधील 9.9% भाग भांडवल 11.43 रुपये प्रति शेअर या दराने संपादन केले आहे. त्यानंतर 10% अतिरिक्त शेअर होल्डिंग संपादन केली आहे. बघूया पुढील बातमी. येस बँक टर्टल फिनने ऑनलाईन इन्शुरन्स इझी एन्शुर लॉन्च केले. टर्टल फिन भारतातील अग्रगण्य इझी एन्शुअर प्लॅटफॉर्म इझी एन्शुअर हे सर्वसमावेशक तंत्रज्ञान प्लॅटफॉर्म तयार करण्यासाठी भारतातील खाजगी क्षेत्रातील आघाडीच्या बँकांपैकी एक असलेल्या येस बँकेसोबत भागीदारी केली आहे. टर्टल फिनचे विशिष्ट API एकाच प्लॅटफॉर्मवर सर्वांगीण विमा उपायांचे पुष्पगुच्छ ऑफर करण्यासाठी प्लॅटफॉर्मला सामर्थ्य देणार आहे. बघूया पुढील घडामोड जी आहे अहवाल व निर्देशांकाबद्दल. अदानी समूहाचे चेअरमन गौतम अदानी भारतातील 100 श्रीमंत 2022 यादीत प्रथम स्थानावर आहेत. फोर्ब्स 2022ची भारतातील 100 श्रीमंतांची यादी जाहीर झाली. त्यानुसार भारतातील 100 श्रीमंतांची एकत्रित संपत्ती $25 अब्ज ने वाढून $800 अब्ज पर्यंत पोहोचली आहे. शीर्ष 10 सर्वात श्रीमंत भारतीयांची एकूण $385 अब्ज आहे. अदानी समूहाचे चेअरमन गौतम अदानी यांनी $150 अब्ज संपत्तीसह या यादीत अव्वल स्थान पटकावले आहे. फोर्ब्सच्या मते हा फायदा मुख्यत्वे पायाभूत सुविधा टायकूनच्या विक्रमी कामगिरीमुळे झाला, ज्याने 2008 नंतर प्रथमच शीर्षस्थानी पेकिंग ऑर्डर बदलला. पुढील बातमी आहे व्यवसाय बातमी. NDTV प्रमोटर फर्म RRPR होल्डिंगने 99.5% शेअर्स अदानीच्या VCPL ला हस्तांतरित केले. न्यूज ब्रॉडकास्टर नवी दिल्ली टेलिव्हिजन लिमिटेड NDTV प्रवर्तक फर्म RRPR होल्डिंगने जाहीर केले की त्यांनी तिच्या इक्विटी कॅपिटलपैकी 99.5% भाग अदानी समूहाच्या मालकीच्या विश्वप्रधान कमर्शियल VCPL कडे हस्तांतरित केले आहे. बघूया पुढील घडामोड. क्रीडा घडामोड. FIFA विश्वचषक 2022 मध्ये फ्रान्सची स्टेफनी ब्राफार्ड पुरुषांच्या विश्वचषक सामन्यात रेफरी करणारी पहिली महिला ठरली. FIFA विश्वचषक 2022 मध्ये फ्रान्सची स्टेफनी ब्राफार्ड पुरुषांच्या विश्वचषक सामन्यात रेफरी करणारी पहिली महिला आहे. 2 डिसेंबर 2022 रोजी ग्रुप E मध्ये जर्मनी आणि कोस्टा रिका यांच्यात खेळल्या जाणाऱ्या सामन्यात ती कार्यभार सांभाळले. कतारमधील स्पर्धेसाठी निवडलेल्या 36 महिलांपैकी फ्रान्सची ब्राफार्ड ही रवांडाच्या अधिकारी सलीमा मुकानसांगा आणि जपानची योशिमी यामाशिता यांच्या समवेत एक आहे. इतर 3 महिला अधिकाऱ्यांनी सहाय्यक पंच म्हणून चषकात प्रवास केला आहे. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. स्पेक्ट्रम अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी स्पेक्ट्रम अकॅडमी
यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. या व्हिडिओला लाईक केल्यासाठी धन्यवाद.